पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक जे.एम. म्हात्रे यांच्या दादर पनवेल येथील मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने छापा टाकला होता। त्यात म्हात्रे यांच्या बँकेतील 44 कोटींच्या शिल्लक रकमेसह ठेवी, म्युच्युअल फंड्स गोठवण्यात आले आहेत। 16.5 लाखांची रोकड जप्त केली आहे। ईडीने दिलेल्या माहितीनुसार म्हात्रे यांनी 2005 मध्ये 7/12 उतार्यात फेरफार करून पनवेल तालुक्यातील वहाळ गावातील वन विभागाच्या अखत्यारीतील भूखंड अवैधरित्या ताब्यात घेतला आणि त्यातील काही भाग स्वतःच्या मालकीचा असल्याचे भासवून नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाला विकला। तसेच मोबदला म्हणून 42 कोटी रुपये मिळवले असा आरोप म्हात्रे यांच्यावर आहे। या प्रकरणी वन विभागाने केलेल्या तक्रारीच्या आधारे पनवेल पोलीस ठाण्यात सप्टेंबर 2024 मध्ये म्हात्रे आणि सय्यद मोहम्मद अब्दुल हमीद कादरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। 1975 मध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र खासगी वन कायदा 1975 च्या तरतुदीनुसार जमीन अधिग्रहित केली होती। त्यानंतर 7/12 उतार्यातील मालकाचे नाव महाराष्ट्र सरकारचा वन विभाग असे बदलण्यात आले। पुढे नोंदीमध्ये फेरफार करण्यात आला। मालकाचे नाव वन विभाग महाराष्ट्र सरकार हे बदलून म्हात्रेंनी आपले नाव लावले। शिवाय त्यांनी जमिनीचा तुकडा NHAIला बेकायदेशीररित्या विकला। त्यापोटी म्हात्रे यांना 42.4 कोटी आणि कादरी यांना 9.69 कोटी रुपये बेकायदेशीर भरपाई मिळाल्याचे तपासातून स्पष्ट झाले। म्हात्रे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत।